आजपासून सातारा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं आहे आणि महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून साहित्यिक आणि साहित्यावर प्रेम करणारे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। माझ्या शेजारी जी व्यक्ती आहे ती तुम्ही बघत असाल तर खरं तर ह्या रिटायर्ड DYSP आहेत आणि साहित्यिकाची आवड असलेले मोठे साहेब आहेत। आणि मोठे साहेब, किती वर्षापासून तुम्ही साहित्य म्हणजे आवड तुमची पहिलं? मी बालपणापासून कुठेही छोटं मोठं साहित्य संमेलन असेल गल्ली खेडेगावात तालुक्याला तर जातो। 13 तारखेला गडहिंग्लजला होतं तिकडे गेलतो, त्यापूर्वी कर्नाटकात कारला होतं तिकडे गेलतो, परवा सांगलीला होतं तिकडे गेलतो आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एकही सोडत नाही। गेल्या वर्षी दिल्लीला होतं तिकडे गेलो होतो, त्या अगोदर घुमान पंजाबला होतं तिकडे गेलो होतो, त्या अगोदर बडोद्याला होतं तिकडेही गेलो होतो। आता यावर्षी इथं आहे आणि या जिल्ह्याचं मीठ खाल्लं आहे 5 वर्ष। मी सांगणार आहे खरं तर मोठे साहेब, 1983-84चा काळ असेल। मोठे साहेब रेहमतपूर पोलीस स्टेशनचे API म्हणून त्यावेळी कार्यरत होते। म्हणजे 83-84ला सातारा जिल्हा पोलीस दलामध्ये ते कार्यरत होते आणि खरं तर खूप या मातीबद्दलचं साताराबद्दलचं प्रेम होतं। विशेषतः आमचं गाव नागझरी जे गाव आहे या गावावर विशेष प्रेम होतं। काय सांगाल सातारा जिल्हा किंवा आमच्या गावाबद्दल काय सांगाल? मी 1978 ते 83 5 वर्षे सातारा जिल्ह्यात होतो। त्यापूर्वी पुणे ग्रामीणला होतो। ते शिरूर पोलिसांना असताना आमच्या हातभट्टीत छाप्याला गेलो, गोपाळकोणी हल्ला केला, एका पोलिसाचा पाय मोडला, एका हात मोडला आणि 303 ची 10 राऊंड लोडची रायफल पळवली, मग त्याला शूट करून ठार मारला। आणि मग ती न्यायालयीन चौकशी झाली आणि शासनाने निकाल दिला। पोलिसाच्या जीविताला धोका झाला म्हणून पोलिसांनी संरक्षण गोळीबार केलेला आहे आणि तो ग्राह्य आहे। मग तिथून स्पेशल IG ब्रह्मपुत्रे होते, ते त्यावेळी पोलिसांना जीप नव्हत्या, बुलेटचेच पावान। ते म्हणले गोपाळराव खुनशे तुम्ही ते राहू नका, मेड्याचे दिलीप कुलकर्णीची बदली चांगलं झाल्या, ती जागा मोकळ्या तिकडे जावा। म्हणजे ठीक आहे। तिथनं मेड्याला आलो, मेड्याला 1 वर्ष होतो। मग तिथे सरपंचाला अटक केला। मग ते आपल्या महाबळेश्वर माथेरानचे भिलार गुरुजी आमदार, त्यांनी माझी बदली केली। भिलार गुरुजी मग SP यशवंत ते पुण्याचे होते ब्राह्मण, ते म्हणले तुम्ही एक सरपंच अटक केला तर तुमची बदली होते, तुम्हाला असं पोलिसांनी देतो की तुम्हाला दर्डानं सरपंच मिळते, घालते धिंड काढते, पैसे घेत नाही आणि मारत बी नाही। मला म्हणले चव्हाणसाहेब लई बोलतो, काय भानगड आहे याची? म्हटलं याचा 10 एकर ऊस आहे आणि मातंग समाजाच्या 14 बायका आणि ऊसात कामाला सांगितल्या होत्या। एक तरुणी देखणी बाई दुपारी लघवीला ओढ्यात गेली, हा ऊसात लपत गेला आणि तिच्यावर बलात्कार केला। आम्हाला माहीत नाही, ती बोंबलली। दुसऱ्या वर्षी ती 200 मातंग समाजाचा मोर्चा पोलिसांना आला, बाईची फेरत घेतली, ह्याला बेड्या काढल्या आणि धिंड काढली। सातारा जिल्ह्यात किती वर्ष तुम्ही होता? मी 78 ते 79 मेढा, 79 ते 80 उमरज आणि 80 ते 83 रेहमतपूर। मग ते 2 हवालदारांचे 4 शिपाई आणि मग मी अभिषेक महाराजाकडे गेलो। मी क्लास 1 पोलीसला उंबरीला होतो। मी तिथे 1 वर्षात 1,500 खटले भरले मोठ्या वाहनावरती आणि 1 to 5 240 क्राईम मी सांभाळला आणि मला आउट पोस्टावर कार्ड टाकले। ते म्हणले ते गुलव्या म्हणाला मस्ती आल्या, त्याची मस्ती शांत करा, तुमची बदली करतो। मग गेलो आणि गुलव्या म्हणाला पिट्टाच पाडला। असू द्या, तर कोणाबद्दल वाईट नको, चांगलं केलेलं काम। तर तुम्ही साहित्याकडे वळू, साहित्याची आवड आणि साहित्याबद्दल एवढं प्रेम का? बालपणापासून मला हे साहित्याची आवड आहे। कविता पाठ करायची, उतार पाठ करायचं आणि वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा, काव्य स्पर्धेत भाग घ्यायचा। मग म्हणून मी आता पेन्शनमध्ये हे जिथे साहित्य संमेलन तिकडे जातो। खरं तर हे होते मोठे फौजदार। सातारा जिल्ह्यात अत्यंत चांगली कामगिरी या ठिकाणी 1983-84च्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात यांनी केली आणि अत्यंत धाडसानं या ठिकाणी त्यांनी कारवाई केली। आज ते साहित्य संमेलनामध्ये अचानक भेटले, 40 वर्षानंतर। खरं तर मी लहान असताना त्यांना पाहिलं होतं, आज अचानक भेटले म्हणून तुमची मुलाखत घेण्याची मला संधी मिळाली। 37 वर्ष नोकरी केली, शेवटी अमरावती ग्रामीणहून DYSP म्हणून रिटायर झालो। आता मी 23 वर्षाचा आहे। आता माझं वय 81 आहे। आणखी 9 वर्षे मी आहे। आणखी 9 वर्षांना 90 पौष महिना, उत्तरायण, बुधवार, अनुराधा नक्षत्र, द्वितीया सप्तमी किंवा द्वादशीला मी देह ठेवणार। आम्ही जातो आमच्या गावा। क्या बात आहे। आणि बुधवारी अनुराधा नक्षत्र आलं त्याला अमृतसिद्धी योग म्हणतात। अमृतसिद्धी योगात देह ठेवतो त्याला पुनर्जन्म नाही, माझा शेवटचा मानवी जन्म आहे। राम राम।